आज मी मिक्स डाळींची अळवडी केलेली आहे. अतिशय खुसखुशीत व टेस्टी झालेली आहे. अगदी एखाद्या फंक्शनमध्ये असावी अशीच झालेली आहे. चला तर मग आपण आजची रेसिपी बघूया मिक्स डाळीची अळवडी. आजची आपली रेसिपी आहे अळवडी. त्यासाठी मी लहान अळूच्या पानांच्या 2 जुळ्या घेतलेल्या आहेत. आता या पानांचे आपण आधी देठ काढून घेऊया. अशा प्रकारे आपण सर्व पानांचे देठ काढून घेऊ. आधी आपण अळूवडीसाठी लागणारं पीठ तयार करूया. यासाठी जवळजवळ 1 वाटी हिरवे मूग व अर्धे वाटी चण्याची डाळ भिजत घातलेली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. या डाळी जवळजवळ मी 4 तास भिजत घातलेल्या होत्या. आता या डाळीबरोबर हिरव्या मिरच्या, आलं, लसूण व थोडी कोथिंबीर घालूया. आता यात 2 चमचे धने व 1 चमचा जिरे घालूया. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट व अर्धा चमचा गरम मसाला घालूया. आता यात आपण थोडी भिजवलेली चिंच घालूया व चवीपुरतं मीठ घालूया. आता यात थोडासा चवीपुरता गूळ घालूया व हे सर्व मिक्सरमध्ये छान वाटून घेऊया. आता हे सर्व व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे. आता आपण पानं जी देठ काढून घेतलेली होती त्या पानांना स्वच्छ धुवून घेऊया. आता ही सर्व पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. पानांना आपण आता बारीक कापून घेऊया. अशा प्रकारे सर्व पानं बारीक कापून झालेली आहेत. आता ही आपण पिठामध्ये ॲड करूया. पिठामध्ये ही पानं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता स्टीमरला आपण थोडं तेल लावून घेऊया. यात आता आपण अळूवडीचं बॅटर घालूया. आता हे बॅटर आता आपण इक्वली असं व्यवस्थित करून घेऊया. आता हे आपण उकळण्यासाठी ठेवूया. पंचवीस ते 30 मिनिटांनी हे बॅटर चांगलं उकळलेलं आहे. आता आपण हे थंड करायला ठेवूया. हे बॅटर आता चांगलं थंडगार झालेलं आहे. याला कट करून आपण याच्या वड्या तयार करून घेऊया.
सर्व वड्या अशा समान आकारात कापून झालेल्या आहेत. आता आपण त्यांना शॅलो फ्राय करू. पॅनमध्ये वड्या तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये एक एक वड्या घालून चांगल्या फ्राय करून घेऊ. अशा प्रकारे सर्व अळूवड्या दोन्ही बाजूनी छान खरपूस तळून झालेल्या आहेत. आता आपण यांना सर्व करू. अशी ही मिक्स डाळीची अळूवडी तयार झालेली आहे. अतिशय छान झालेली आहे. रंगही छान आलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय अँड थँक यू.